ज्याप्रमाणे मी म्हणेल दोन्ही संघांची पहिली मॅच झाली होती, एकतर्फी मॅच झाली, तशी काही ही मॅच होणार नाही. ही शेवटच्या चेंडूपर्यंत जाईल यात काही शंका नसेल. दोन्ही बाजूंना वळवण्याची क्षमता ज्या गोलंदाजामध्ये असा आधी मडके आपण पाहतोय. बॉलिंग मार्कवरती तयार होतोय. लेट्स प्ले गेम ऑन. ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो दी गुड गेम, क्वालिटी क्रिकेट अँड बेस्ट क्रिकेट. पहिलाच बॉल वेगवान चेंडू होता आणि इथे आपण पाहतोय व्हाईट बॉल येईल. पहिलाच बॉल मात्र व्हाईट बॉल, आउटसाइड लेग, अवे फ्रॉम बॉडी बॉलची पिचिंग होतीये आणि टीमच्या टोटलला इथे शुभारंभ होत असताना पाहायला मिळेल एक धाव. धाव फलकावरती पाहायला मिळतीये. एक धाव फलकावरती आहे. पुन्हा एकदा लेग साइडला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. हा देखील व्हाईट बॉल येईल. बॅक टू बॅक 2 व्हाईट बॉल असे मात्र येत असताना पाहायला मिळतील. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती बॅक टू बॅक 2 व्हाईट बॉलच्या मदतीने 2 आपल्याला पाहायला मिळते. किरोली संघाचा विचार केला तर नो डाऊट एट ऑल त्यांची बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग पॉइंट आहे. दुसऱ्या बाजूला विचार केला तर आज बॅटिंगमध्ये घोटेगर बी टीमचे रन मशीन अर्थातच गणेश ढिंगोरे देखील नाहीये. सो कुठे ना कुठे सेकंड इनिंगमध्ये त्यांच्या डोक्यावरती एक टांगती तलवार असू शकते. अशा परिस्थितीमध्ये किरोली संघाला कमीत कमी धावेंपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न असो मात्र केलं जाईल यात काही शंका नाहीये. क्रिशा अँड मल्हार 11 आई गावदेवी ढोंडावडोली टीम देखील इथे उपस्थित आहे. त्यांचं देखील मी विशेष कौतुक करेल. दिलेल्या वेळेमध्ये ते उपस्थित आहेत त्यामुळे त्यांचं देखील विशेष कौतुक होणं गरजेचं आहे. 3 धावा धावफलकावरती आहेत. चांगला चेंडू होता. अगदी चेंज ऑफ पेस पाहायला मिळाले. यॉर्क लेनचा हा चेंडू होता. एक धाव कंप्लीट होती. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळेल 4 या आकड्यावरती. सातत्याने जर पाहायला गेलं तर 2 खेळाडू आपल्याला डीप मध्ये पाहायला मिळतात. गणेश ढिंगोरे असतो आणि त्यानंतर जर पाहिलं तर ओमकार पलटोले पाहायला मिळतो. आज गणेश ढिंगोरे उपस्थित नाहीये. इथे देखील व्हाईट बॉल येतोय. सातत्याने आउटसाइड लेग चेंडूची फेकी केली जाते. एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होते. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आपण पाहू शकतो 5 या आकड्यावरती आहे. इनसाइड दी सर्कल आपण पाहतोय. आतिश आपल्याला मिड ऑन मध्ये पाहायला मिळतील. त्यानंतर प्रीतम आपल्याला पाहायला मिळतात. शॉट एक्स्ट्रा कव्हर मध्ये देखील आहेत. इथे मिस टाइम स्ट्रोक, चेंडू हवेमध्ये, डाऊन दी बॉल फिल्डर येतोय. कॅच झाली इथे ड्रॉप आणि चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हल होतोय. कॅच मात्र झालेली आपल्याला पाहायला मिळते ड्रॉप. ज्या गोष्टीचा मी उल्लेख केला होता, गणेश ढिंगोरे वन ऑफ द सेफ हँड, तो डीप मध्ये असतो. आज तो अनुपस्थित आहे. अशा परिस्थितीमध्ये त्याच्या जागी नवीन खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. सिद्धू होता आणि सिद्धूच्या माध्यमातून मिस्टेक झाली. आता आतिश बांडे आपल्याला पाहायला मिळतोय. तिथे जातोय. 6 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. 3 सिंगल, 3 व्हाईट बॉल. पुन्हा एकदा चांगला चेंडू आहे. मिस्टॅम स्ट्रोक, चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हल होतो. मिड विकेट रिझन मध्ये आतिश पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतील. कंप्लीट होते. एक सिंगल धाव. सिंगल धावेच्या मदतीने 7 धावा स्कोरबोर्ड वरती लागलेल्या पाहायला मिळतील. 7 रन, 7 धावा धावफलकावरती आहेत. सात धावाच्या मात्र स्कोरबोर्ड वरती पाहायला मिळतील. पहिल्या षटकामध्ये नो डाऊट एट ऑल मोठे फटके येत नाहीयेत, मात्र धावा थांबत देखील नाहीयेत. आणि इथे आपण पाहतो रेडार मध्ये चेंडू होता, त्याला रेडारच्या बाहेर ढकललंय. बॉल निघून चाललाय कॉर्नरला क्लिअर करत सीमारेषा पल्लीकडे. फलंदाज राकेशचा तडाखा, चेंडू सीमा पार येतोय. सुपर सिक्सर. तेरा धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या षटकाची सुरुवात थोडीशी शांत झाली होती, मात्र त्यानंतर राकेशच्या बॅटमधून आज कडक स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. रेडार मध्ये चेंडू होता आणि त्यानंतर धारेवरती घेतलंय गोलंदाज दादी मडकेला आणि फलंदाज राकेशच्या बॅटमधून येतोय सिक्सर. ज्या गोष्टीचा मी उल्लेख केला होता, 3 षटकांमध्ये 30च्या आतमध्ये थांबवणं गरजेचं असेल घोटेगर बी टीमला, कारण समोर पाहिलं किरवली संघ त्यांच्याकडे देखील बॉलिंग लाईनअप जास्तच प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळते, कारण निर्धारित 3 षटकांचे मॅच असो
दोन्ही संघांकडे एक्स्ट्रा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. अंडर यूज एक गोलंदाज देखील असेल, मात्र कुठल्या गोलंदाजाला कुठल्या गोलंदाजीच्या ओव्हरमध्ये आणणं ते देखील तुम्हाला कळलं पाहिजे. समय सूचकता, प्रेझन्स ऑफ माइंड, ज्याप्रमाणे गेमचा पेस चालू आहे अशा परिस्थितीमध्ये कुठला गोलंदाज आपल्यासाठी चांगला राहू शकतो हे देखील जाणणं गरजेचं आहे. इथे आपण पाहतोय फलंदाज होतोय बाद, विकेटचं पतन, आणि अशा परिस्थितीमध्ये ओव्हर नंबर पहिली कंप्लीट होते. पहिल्या षटकाची समाप्ती. एका गड्याच्या मोबदल्यात 13 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. भूमी 11 किरवली. सुस्वागतम सुस्वागतम. याच दरम्यान भाई भाई ग्रुप महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष सन्माननीय अनिरुद्धदादा जाधव साहेबांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. क्रीडा स्पर्धेसाठी त्यांचं सहर्ष मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक असं स्वागत असेल. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. अगदी मागच्याच हप्त्यामध्ये त्यांच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषकाचं दैदिप्यमान थर आपल्या सर्वांना अनुभवायला मिळाला आणि व्यासपीठावरती उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. अनिरुद्धदादा जाधव साहेबांची उपस्थिती आपण पाहू शकतो. कला क्रीडा सेवा क्षेत्रामधील एक फार मोठं नाव आणि भाई भाई ग्रुप महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष आहेत. दोस्तीच्या दुनियेतील एक राजा माणूस म्हणून त्यांची ओळख आहे आणि त्यांची उपस्थिती इथे आपल्याला पाहायला मिळते. क्रीडा स्पर्धेसाठी त्यांचं सहर्ष आणि मनपूर्वक असं स्वागत असेल. भूमीलन किरवली विपक्ष आई गावदेवी गोटेकर बी अशी मॅच आपल्याला पाहायला मिळते. फुल टॉस बॉल, मिस टाइम स्ट्रोक डाऊन दी बॉल. गणेश याचा प्रयत्न करतात त्यांच्या वाक्याच्या दूर. चेंडू सीमा पार. मिथिल लाभा 4, वारवरती पलटवार आणि येतोय फलंदाज आपण पाहतोय जितूच्या बॅटमधून हा चौकार. मॅच प्रीतम आपल्याला पाहायला मिळतील आणि प्रीतमच्या विरोधामध्ये पहिल्याच बॉलवरती आलाय हा चौकार. फुल टॉस बॉलवरती फुल टोल वसूल करायचा प्रयत्न होत होता. यावेळेस फ्लाइटेड डिलिव्हरी पाहायला मिळाली. थोड्याशा प्रमाणामध्ये फिंगर रोल करण्यात आले. फुलर लेनचा चेंडू होता आणि अशा परिस्थितीमध्ये डीपमध्ये आधी मडकी आपल्याला पाहायला मिळतील. लॉंग ऑनमध्ये लॉंग ऑफमध्ये जर आपण पाहिलं तर आतिश भांडे पाहायला मिळतोय. त्यानंतर काऊ कॉर्नरमध्ये ओमकार परटोले, गणेश आपल्याला पाहायला मिळत होते. डीप एक्स्ट्रा कव्हरमध्ये रायटी लेफ्टी कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळतोय. इनसाइड दी सर्कल आपण पाहू शकतो. जयंत डिंगोरे यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतात. शॉर्ट फाईन लेगमध्ये अमित डिंगोरे असतील. रवी डिंगोरे आपल्याला शॉर्ट थर्डमॅन मध्ये पाहायला मिळतील. त्यानंतर जर पाहायला गेलं तर मिड ऑफ मध्ये आपल्याला कॅप्टन कूल अर्थातच रोहन शेळके आपल्याला पाहायला मिळतो. एकंदरीत फील्ड रेस्ट्रिक्शन आपल्याला पाहायला मिळतात या दुसऱ्या षटकासाठी असतील. 18 धावा पाहायला मिळतील एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. डॉट बॉलची समाप्ती होत असताना पाहायला मिळेल. सातत्याने मी उल्लेख करेल प्रीतम जोशी असेल, JP या नावाने सुपरिचित आहे. व्यावसायिक गट देखील चांगल्या प्रकारे खेळतो. आणि त्यानंतर जर पाहायला गेलं तर तालुका हाफ असेल आणि एक गावे क्रिकेट तो देखील चांगल्या प्रकारे खेळतो. दोन्ही बाजूंना वळवण्याची क्षमता या गोलंदाजामध्ये आहे. एकंदरीत जे गोलंदाज आपण पाहतोय प्रत्येकाकडे कॅलिबर तर आहे. यावेळेस बॉटमॅनचा चांगला वापर, ताकदीचा वापर, एलिव्हेशन प्रॉपर आणि चेंडू करतोय हवाई सफर. बॉल सीमारेषा पार येतोय हा सिक्सर. षटकार पाहायला मिळेल. षटकाराच्या मदतीने 24 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. ढोंडा वडोली संघाचं मी विशेष कौतुक करेल. त्यांना उपस्थित 3 वाजता आम्ही सांगितलं होतं आणि त्यांची उपस्थिती पाहायला मिळते. यावेळेस चेंडू हवेमध्ये डाऊन दी बॉल. आतिश भांडे याचा प्रयत्न करतोय. कॅच झाली. कंप्लीट फलंदाज होतोय बाद. एक तेरी तो एक मेरी असं म्हणावं लागेल, कारण ईट का जवाब पत्थर से, टीट फॉर टॅट. जशास तसं उत्तर. वारवरती पलटवार, ऍक्शन वरती रिएक्शन आणि षटकाराला रिप्लाय.
बाद होत असताना पाहायला मिळेल. न्यू बॅटर प्रशांत येतोय. प्रीतम जोशी, मी नाम उल्लेख केला होता, मागच्या मॅचचा हिरो होता, हॅट्रिक कंप्लीट केली होती असा गोलंदाज आहे. आणि त्याच्या विरोधामध्ये आपण पाहतोय षटकार तर आला होता, मात्र त्यानंतर तुम्ही कमबॅक कसं करताय, बाउन्स बॅक कसं करताय ते महत्वाचं असतं. गुटेकर बी टीमचा विचार केला, सगळे नौके खेळाडू अगदी 2 ते 3 वर्षापूर्वी होते, त्यानंतर आता एक्सपिरियन्स चांगल्या प्रकारे कमी वेळेमध्ये चांगला एक्सपिरियन्स सर्वच खेळाडूंना एक्सपोजर मिळालाय असा संघ आपण पाहतोय. लीव्ह करायचा प्रयत्न आणि इथे आपण पाहतोय व्हाईट बॉल येतोय. व्हाईट बॉल जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय आणि रिव्ह्यू घेतलेला आहे बॅटिंग फिल्डिंग टीमच्या माध्यमातून. हा रिव्ह्यू आपल्याला पाहायला मिळेल. वाईडिश लाईन वरती चेंडू होता की नाही ते देखील पाहणं महत्वाचं असेल. लीगल डिलिव्हरी पाहायला मिळेल. लीगल डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते आणि त्यामुळे जर आपण पाहिलं तर ओव्हर नंबर दुसरी इथे कंप्लीट होईल. 2 षटकांची समाप्ती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 24 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. व्यासपीठावरती मान्यवरांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. कला क्रीडा सेवा क्षेत्रामधील एक फार मोठं नाव आणि भाई भाई ग्रुप महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष सन्माननीय अनिरुद्धदादा जाधव साहेबांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. दुसरीच्या दुनियेतील एक राजा माणूस म्हणून त्यांची ओळख आहे. हा तुमची मदतीला साथ आमची या समीकरणाला जागणारे नेहमी आमचे अनिरुद्ध दादा, त्यांची उपस्थिती इथे या क्रीडा स्पर्धेसाठी पाहायला मिळते. सर्च मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक असं स्वागत असेल. आणि नुकताच जर पाहायला गेलं तर समीरदादा शेलार त्यांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. खूप सारी मेहनत त्यांची देखील या क्रीडा स्पर्धेसाठी आपण पाहू शकतो. आणि संपूर्ण मॅनेजमेंट कमिटी मग त्यामध्ये आमचे सोनू दादा असतील, खूप सारी मेहनत ते देखील करतायत. गीतेश, त्यानंतर शुक्रांत, त्यानंतर तेजस देखील आपल्याला पाहायला मिळतोय. ते देखील खूप सारी मेहनत या क्रीडा स्पर्धेसाठी करतायत. विनायक असतील. 24 धावा पाहायला मिळतील 2 गड्यांच्या मोबदल्यात. बॉलिंग मार्कवरती आतिश येतोय. आतिश पांडे, आतिश पांडे आपल्याला पाहायला मिळेल बॉलिंग मार्कवरती येत असताना. केलं आणि त्यानंतर व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. सो टीमची टोटल जाऊन पुसली 25 या आकड्यावरती. 25 विथ द लॉस ऑफ 2 विकेट.
तर प्रीतम आपल्याला पाहायला मिळतील पुन्हा एकदा तयार होत आहेत. मिस्टॅम स्ट्रोक चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हल होतोय. आतिश आपल्याला पाहायला मिळतील कंप्लीट होते एक सिंगल धाव आणि अशा रीतीने आपण पाहतोय आता ओव्हर नंबर दुसरी कंप्लीट होते. 2 षटकांची समाप्ती. टीमची टोटल जाऊन पोहोचली 26 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक दुसरं कंप्लीट होतोय 26 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. सव्वीस धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. बॉलिंग मार्क वरती आतिश भांडे आपल्याला पाहायला मिळतील. आतिश भांडे जे मात्र आपण पाहतोय बॉलिंग मार्क वरती तयार होतील. अप्रतिम संगीत आपल्याला ऐकायला मिळालं. अनिरुद्ध भाई जाधव भाई ग्रुप महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष आणि दुसरीच्या दुनियेतील एक राजा माणूस म्हणून त्यांची ओळख आहे. कला क्रीडा सेवा क्षेत्रामधील एक फार मोठं नाव आहे आणि हाक तुमची मदतीला साथ आमची या समीकरणाला त्यांच्या माध्यमातून नेहमी जागलं जातं असे दुसरीच्या दुनियेतील एक राजा माणूस म्हणून त्यांची देखील ओळख आहे. 26 विथ द लॉस ऑफ 2 विकेट. इथे देखील वाईड बॉल पाहायला मिळेल. बॅक टू बॅक एक्स्ट्राच्या स्वरूपात जर पाहायला गेले तर मागच्या षटकामध्ये देखील धावा पाहायला मिळाल्या. पहिल्या षटकामध्ये देखील धावा पाहायला मिळाल्या आणि या षटकाचा विचार केला तर या षटकामध्ये देखील एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा पाहायला मिळतात. इथे चांगला चेंडू टप्पा पडला. थोडंसं वळण घेतलं. चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. या मॅचमध्ये दोन्ही संघ दिग्गज आहेत. दोन्ही संघ मातब्बर आपल्याला पाहायला मिळतील. भूमी 11 किरवली संघाचा विचार केला तर हा बलाढ्य संघ आपल्याला दुसऱ्या बाजूला फाईट करत असताना पाहायला मिळेल. गोटीगर बी या संघाच्या विरोधामध्ये. पुन्हा एकदा वाईट बॉल येतोय. एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा जास्त प्रमाणामध्ये येत असताना पाहायला मिळतील. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 28 विथ द लॉस ऑफ 2 विकेट. पुन्हा एकदा लीव केलंय आणि यावेळेस देखील वाईट बॉल. बॅक टू बॅक 2 वाईट बॉल आणि या ओव्हरमध्ये तिसरा वाईट बॉल येतोय. एक्स्ट्राच्या स्वरूपात या धावा नंतरच्या क्षणाला टोचतील यात काही शंका नाहीये. वारलीपाडा टीम आपल्या कॅप्टननी लवकरात लवकर उपस्थित दाखवायची आहे. इथे मिस्टॅम स्ट्रोक पाहायला मिळेल. चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हल होईल. कंप्लीट होती सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. 2 धावेच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली 31-31 2 गड्यांच्या मोबदल्यात. षटक क्रमांक तिसरं मार्गस्थ आहे. आतिश भांडे कशा प्रकारे गोलंदाजी करेल ते देखील पाहणं महत्वाचं आहे. ज्याप्रमाणे मी म्हणेल सुरुवात केली होती आधीने त्यानंतर प्रीतम पाहायला मिळतोय आणि आता आतिश. चांगली गोलंदाजी होती मात्र एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा जात आहेत. आज जर पाहायला गेलं तर 4 षटकांचे मॅचेस. सो ओमकारला गोलंदाजी पहिल्या मॅचमध्ये मिळाली होती आणि त्यानंतर दुसऱ्या मॅचमध्ये त्याला गोलंदाजी नाही मिळाली. फुल टॉस बॉल मिस्टॅम स्ट्रोक. चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हल होईल. प्रीतम पाहायला मिळतील. कंप्लीट होती पुन्हा एकदा सिंगल धाव. ज्या गोष्टीचा मी उल्लेख केला एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा जास्त जात आहेत. अन्यथा गोलंदाजी प्रत्येक गोलंदाजाने चांगली केली. दुसऱ्या बाजूला किरवली संघाचा विचार केला. टेम्परामेंट दाखवला जातोय. समय सूचकता दाखवली जाते. चेंडूच्या मारेटनुसार फटकेबाजी त्यांची देखील होती. इथे फुल लेनचा बॉल डाऊन दी बॉल. फिल्डर यायचा प्रयत्न करतात. 2 फिल्डर मध्ये मिस्टेक झाली कम्युनिकेशन मध्ये आणि बॉल निघून चाललाय सीमारेषा पार. मिळतील धावा या चेंडूवरती. एकंदरीत आपण पाहू शकतो 4 येतोय हा चौकार.
36 धावा, 36 धावा धावफलकावरती. 40 धावेंपर्यंत तर पोहोचणं गरजेचं असेल भूमिलन किरवली संघाला, कारण समोर पाहिला गोटेकर बी टीम आहे. नो डाऊट एट ऑल आज गणेश डिंगोरे, मनीष लहाने अनुपस्थित आहे, मात्र आतिश बांडे, रोहन शेळके, त्यानंतर जयंत डिंगोरे असेल, अमित भांडे असेल, यांच्या माध्यमातून कशी बॅटिंग होईल ते देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल. 36 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. पुन्हा एकदा गोलंदाज आतिश मिस्टेक करतोय. एक्स्ट्राच्या स्वरूपात खूप जास्त प्रमाणामध्ये धावा आपल्याला पाहायला मिळतात. नाखुश आहेत सध्याच्या स्थितीला. आपण पाहतोय रोहन थोडेसे नाखुश पाहायला मिळतात गोलंदाजावरती, आणि नाखुश देखील असलं पाहिजे, कारण तुमचा फ्रंटलाईन गोलंदाज जर अशा मिस्टेक करतोय, 4 वाईट टाकतोय, तरी मिस्टेकच आहे. यावेळेस मिस्टॅम स्ट्रोक डाऊन दी बॉल. जयंत डिंगोरे आपल्याला पाहायला मिळेल. कॅच होती कंप्लीट, फलंदाज होतोय बाद, विकेटचं पतन लागतोय. हा तिसरा मोठा धक्का. 37 या आकड्यावरती. मोबदला 37 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही आपण पाहू शकतो एका चेंडूचं के ते शिल्लक आहे. इनसाइड दी सर्कल आपल्याला ओमकार पाहायला मिळतात, जो ओमकार सातत्याने तालुका हाफमध्ये देखील पॉवर प्ले मध्ये बाहेर फिल्डिंग करत असतो. असा ओमकार आपण पाहतोय. मिड ऑफला आहे. सो ज्या प्रकारे इथे फिल्डिंग स्टँडर्ड आहेत ते आपल्याला माहिती आहेत गोटेकर बी टीमचे देखील. पुन्हा एकदा लीव करायचा प्रयत्न, यावेळेस देखील वाईट बॉल येतोय. मिस्टेक सातत्याने होत असताना पाहायला मिळतात, चुका होत असताना पाहायला मिळतील. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती सध्याच्या स्थितीला आपण पाहतो 1 नी पुढे जाती 38 धावा. चांगला चेंडू होता. इथे आपण पाहतोय डॉट बॉलची समाप्ती होती. अशा रीतीने 38 धावा धावफलकावरती 3 षटकांची समाप्ती होतीये. 39 धावांचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट करण्यात येतोय भूमी 11 किरवली या संघाच्या माध्यमातून, जे मात्र आई गावदी गोटेकर बी या संघाच्या विरोधामध्ये. शुभ सन्मान जो मात्र आपण करणार आहोत, कॅमेरामॅनला विनंती असेल आपण थोडंसं कॅमेरा रोल करायचं आहे. व्यासपीठाजवळ आपण कॅमेरा रोल करायचंय. शुभ सन्मान आपण करणार आहोत उद्योजक, समाजसेवक तथा भाई भाई ग्रुप महाराष्ट्र राज्य अध्यक्ष अनिरुद्ध दादा जाधव साहेबांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. त्यांचे शुभ सन्मान या क्रीडा स्पर्धेचे एक प्रमुख घटक समीरजी शेलार साहेबांच्या माध्यमातून आपण करतोय. शुभ सन्मान जो मात्र आपण करतोय भाई भाई ग्रुप महाराष्ट्र राज्य अध्यक्ष सन्माननीय अनिरुद्ध दादा जाधव साहेबांचा इथे शुभ सन्मान जो मात्र होत असताना आपल्याला पाहायला मिळेल मॅनेजमेंट कमिटीच्या माध्यमातून. अनुराधा देखील आपल्यापासून रजा घेतात. शेड्यूल थोडंसं बिझी आहे, मात्र आपल्या माणसांनी बोलवलं अशा परिस्थितीमध्ये त्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. त्यांना देखील पुढील वाटचालीसाठी आपण खूप साऱ्या शुभेच्छा देणार आहोत. अगदी मागच्या हप्त्यामध्येच त्यांच्या माध्यमातून राय येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषकाचं दैदिप्यमान थरार आपल्या सर्वांना अनुभवायला मिळालं होतं. 39 धावांचं टार्गेट सेट करण्यात आलं. 39 धावा चेज होतील की डिफेंड होतील ते देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे. ओपनिंग पेअर कोण असेल हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे. सातत्याने ओपनिंग पेअर चेंज होत राहिली. अगदी 3 वर्षापूर्वी 2 ते 3 वर्षापूर्वी जयंत डिंगोरे आणि त्यानंतर गणेश डिंगोरे असायचा. त्यानंतर जयंतला थोडासा पाठी ठेवण्याचं काम केलं. गणेश डिंगोरे आणि रोहन शेळके आपल्याला पाहायला मिळाला. त्यानंतर जर पाहायला गेलं आजच्या पहिल्या मॅचमध्ये आतिश बांडे आणि त्या सोबतीला रोहन शेळके हे 2 खेळाडू आपल्याला पाहायला मिळाले होते. मात्र या मॅचमध्ये कोण असेल ते देखील पाहणं महत्त्वाचं आहे.
39 धावांचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट करण्यात आलं. 39 धावा चेज होतील की 39 धावा डिफेंड होतील हे देखील पाहणं महत्वाचं आहे. भूमी लेन किरवली संघ एक मोठं नाव आहे, मात्र नावाला साजेशी गोलंदाजी आता या संघाला करावी लागेल. कॅप्टन कूल अर्थातच रोहन शेख आणि त्या सोबतीला बाहुबली अर्थातच आतिश पांडे आपल्याला पाहायला मिळतील. ओपनिंग पेअर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. दुसऱ्या बाजूला वेगाने सातत्याने बीट केलं जातं, व्हेरिएशन ज्याच्या माध्यमातून टाकले जातात. स्ट्रीट स्मार्ट गोलंदाज अर्थातच मनीष आपल्याला पाहायला मिळतील. पहिल्या षटकासाठी येत आहेत. पॉवर प्लेचे षटक असेल, 2 खेळाडू 30 यार्ड सर्कल बाहेर पाहायला मिळतात. पहिला काव कॉर्नर आणि दुसरा लॉंग ऑफ मध्ये असेल. एकंदरीत ज्याप्रमाणे फील्ड रिस्ट्रिक्शन आहे तसं वाटतंय फुल लेनचा मे बी चेंडू असू शकतो. पहिला बॉल मात्र पाहूया कसं आहे. येस, फुल लेनचा चेंडू पाहायला मिळाला आणि इथे आपण पाहतोय कंप्लीट एक सिंगल धाव होतीये. सिंगल धावेच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जी मात्र ओपन होती 1 धाव धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. 1 धाव जी मात्र धाव फलकावरती आपण पाहू शकतो. स्ट्रीट स्मार्ट गोलंदाज मनीष आपण पाहतोय. आतिश कशी कामगिरी करेल ते देखील पाहणं महत्वाचं आहे. रोहन शेखेचा जर विचार केला त्याचा देखील सातत्याने मी उल्लेख करत असतो. कॅप्टन कूल आहे आणि त्या सोबतीला ज्याप्रमाणे त्याने या टीमला एकत्रित करून टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती शहापूरचं नाव ठाणे रायगडमध्ये गाजवलंय तर त्याचं कौतुक होणं गरजेचं आहे. इथे फटका चांगला आहे, फटका दर्जेदार. वेट वॉच टर्न अँड डिलिव्हर करत असताना लॉंग लेगला क्लिअर करत चेंडू सीमा पार. आतिश पांडेचा तडाखा येतोय सिक्सर. पहिल्यांदा मी गोटेगर ब संघाला समोर खेळताना पाहिलं होतं. मी समालोचन करत होतो. मांडा येथे जगन्नाना पाटील यांनी ती क्रीडा स्पर्धा ठेवली होती आणि त्या क्रीडा स्पर्धेमध्ये नाईट क्रीडा स्पर्धेमध्ये या संघाने मेगा फायनलचा पारितोषिक पटकवलं होतं आणि त्यानंतर जर पाहायला गेलं तर हा संघ मागे वळून पाहिला नाही. चांगल्या प्रकारे या संघाची कामगिरी नेहमी आपल्याला पाहायला मिळाली आणि त्यानंतर जर पाहिलं तर पुरस्कर्त्यांचा देखील भरणा या दोन्ही संघांना आपल्याला पाहायला मिळालाय. टीमची टोटल 7 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. प्रति षटकामागे 13ची सरासरी अशी मात्र मेंटेन करावी लागेल. इथे देखील स्ट्रोक चांगला पाहायला मिळेल. डीप मध्ये वेकेंट एरिया 2 खेळाडू होते त्यांच्यामधून गॅप शोधत असताना म्हणावं लागेल की लावलाय मॅप आणि शोधला गॅप. डेस्टिनेशन पर्यंत चेंडू पोहोचतोय. चेंडू सीमा पार. आतिशच्या बॅट मधून येतोय चौकार. पुकार पाहायला मिळतोय. प्रत्येक चेंडू नंतर भूमी लेन किरवली टीम आपण टीम मीटिंग घ्यायची नाहीये, टीम हडल घ्यायचं नाहीये, कारण प्रत्येक बॉल नंतर जर टीम हडल घेतलं तर मात्र मॅचला डिले होऊन जाईल आणि अशा परिस्थितीमध्ये कमी षटकांचा आपल्याला मेगा फायनलची मॅच मे बी खेळावी लागू शकते. क्रिशन मल्हारी 11 आई गावदेवी धोंडा वडवली टीमचं मी कौतुक करेल. त्यांना 3 वाजताचा टाइम दिला होता. 3:15 वाजता संपूर्ण स्क्वॉड इथे उपस्थित आहे. सो धोंडा वडवली संघाचं देखील मी विशेष कौतुक करेल. इथे रनअप मध्ये व्यत्यय येतोय. 11 धावा धावफलकावरती विजयासाठी 28 धावांची गरज. 15 चेंडू 28 हे इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतोय. बॉलिंग मार्क वरती गोलंदाज अशी मात्र आपल्याला पाहायला मिळतील. मनीष आहेत, कमबॅक करणं गरजेचं असेल. इथे देखील स्ट्रोक चांगला आहे, मात्र डीप मध्ये वेकेंट एरिया. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आतिशचा क्लास. चेंडू सीमा पार. सिक्सर.
17 धावा धाव फलकावरती आहेत. मी म्हटलं होतं आतिशच्या बॅटवरती रेडारवरती जर एका चेंडू आला त्यानंतर तुम्ही आतिशला थांबवू शकणार नाही, कारण स्वतःच्या नावाची दखल सातत्याने या खेळाडूने खडवून दिली आहे. इथे मिस स्टोक सिंगल धावेच्या मदतीने टीमचं अकाउंट एकनी पुढे जातोय, जाऊन पोहोचलोय 18 या आकड्यावरती. बिनबाद 18 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. अगदी पाहायला गेलं मागच्या 3 दिवसांचा विचार केला संघ थोडेसे डिले करत होते, मात्र आजच्या दिवसामध्ये प्रत्येक संघाने दिलेल्या टाइममध्ये उपस्थित राहिले, त्यामुळे आजच्या प्रत्येक संघाचं मी कौतुक करेल. कालच्या दिवसाचा किंबहुना पहिल्या दोन्ही दिवसांचा जरी विचार केला थोडेसे डिले करत होते प्रत्येक संघ. मात्र मित्रांनो एक गोष्ट सांगेल, ज्यावेळेस आयोजन करतो तुम्हाला सहकार्य करण्याची गरज असते. इथे आपण पाहतोय चेंडू निघून चाललाय सीमारेषा पलीकडे आणि आपण पाहतोय पहिल्या षटकाची समाप्ती. बिनबाद 22 धावा धावफलकावर. सो मच 22 धावा धावफलकावरती. बिनबाद 22 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. मी उल्लेख करतो तो ज्यावेळेस कुठलीही टीम स्पर्धा भरवते त्यावेळेस 1.5 महिने आधीपासून ते त्या स्पर्धेसाठी मेहनत घेतात. अगदी हप्त्याभरापूर्वीपासून रात्रंदिवस रक्ताचं पाणी करतात आणि क्रीडा स्पर्धा भरवतात. मात्र काही संघ असतात ते टायमावरती उपस्थित राहत नाहीत. सो तुम्ही या गोष्टीची दक्षता घेणं गरजेचं आहे मित्रांनो, कारण तुम्ही देखील कधी ना कधी स्पर्धा भरवता. अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला देखील या गोष्टी फेस करायला लागू शकतात. मात्र क्रिकेट म्हटलं तर डिसिप्लिन देखील आहे तितकंच, त्यामुळे विनंती असेल प्रत्येक संघाला कुठलीही स्पर्धा असू दे दिलेल्या वेळेमध्ये तुम्ही उपस्थित राहा. बॉलिंग मार्कवरती गोलंदाज आपण पाहतोय राकेश येतोय. राकेशचा मी उल्लेख करेल, ज्याप्रमाणे राकेश एका स्लोवर 1 देखील टाकतो, त्यानंतर ज्याप्रमाणे तो व्हेरिएशन करतो त्याचं देखील कौतुक होणं गरजेचं आहे. तो देखील इथे कमबॅक करू शकतो. इथे खूप सारा टाइम मिळाला आणि त्यानंतर टाइम भेटल्यावरती आतिश चेंडूला सोडत नाही. चेंडू निघून चाललाय सीमारेषा पलीकडे, हुक केलंय आणि त्यानंतर 6 धावा बुक केल्या. चेंडू सीमा पार, सिक्सर. होता दुसरा चेंडू देखील तुम्ही तसाच टाकाल तर फलंदाज यावेळेस रेडी असतो. इथे देखील फटका फसलाय, मात्र डाऊन दी बॉल फिल्डर याचा प्रयत्न करतील. कॅच होते कंप्लीट, फलंदाज होतोय बाद. विकेटचं पतन, स्मॉल बट इफेक्टिव्ह कॅमिओ. 6 चेंडूंमध्ये 23 धावा बनवल्या. अशा परिस्थितीमध्ये पहिला गडी बाद होईल 28 वरती. अठ्ठावीस धावा एका गड्याच्या मोबदल्यात समीकरण 9 चेंडू आणि 11 धावेंची गरज. नवीन फलंदाज जयंत डिंगोरे आम्हाला पाहायला मिळतील, ज्याच्याकडे टेनिस बॉल क्रिकेट आणि लेदर बॉल क्रिकेट खेळायचा देखील दांडगा अनुभव आहे. आमचे जवळचे मित्र साई डिंगोरे यांचे छोटे बंधू आहेत आणि सातत्याने लेदर बॉल क्रिकेट हा फलंदाज चांगल्या प्रकारे खेळतो. पनवेल विभाग असेल, त्यानंतर मुंबईमध्ये चांगल्या प्रकारे लेदर क्रिकेट खेळायचा अनुभव या खेळाडूकडे आणि टेनिस क्रिकेट खेळायचा देखील तितकाच अनुभव आहे. स्लोवर 1 पुन्हा एकदा पाहायला मिळाली. मिस्टॅम्प स्ट्रोक होता, पुल करण्याचा प्रयत्न, मात्र मिस्टॅम्प स्ट्रोक पाहायला मिळाला. कंप्लीट होती एक सिंगल धाव. सिंगल धावेच्या मदतीने 29 विथ द लॉस ऑफ 1 विकेट. गोटेकर बी टीम सध्याच्या स्थितीला या मॅच मध्ये फ्रंट फूट वरती, मात्र किरवली संघ अजूनही कमबॅक करू शकतो. एकाच विकेट डॉट बॉल जर आला तर मॅच मध्ये कमबॅक होऊ शकतो. चांगला चेंडू पाहायला मिळतो. लाऊड अपील केली आहे, लाऊड अपील होत असताना पाहायला मिळाली आणि अशा परिस्थितीमध्ये आपण पाहतोय इथे एक धाव कंप्लीट होतीये. सिंगलच्या मदतीने 30 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. विजयासाठी अजूनही 7 चेंडू 9 धावेंची गरज.
हा चेंडू डॉट आला तर मॅच मध्ये किरवली संघ पुन्हा एकदा कमबॅक करेल. डॉट येणं गरजेचं आहे किरवली संघाच्या बाजूने. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर सिंगल डबल जरी आली तरी देखील गोटेकर बी टीम फ्रंट फुट वरती असेल. मात्र इथे पाहणं महत्वाचं आहे, सिंगल डबल येईल का. फुललेनचा चेंडू होता, कुठे ना कुठे लालच देण्यात आली होती फलंदाजाला, मात्र कंप्लीट होती सिंगल धाव आणि अशा रीतीने 2 षटकांची समाप्ती. 31 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. समीकरण येऊन ठेपलंय. 6 चेंडू आणि 8 धावींची गरज. विजयासाठी 6 चेंडू 8 धावेंची गरज आहे. इक्वेशन आपण पाहतोय. बॉलिंग मार्क वरती गोलंदाज आपण पाहतोय. ऋतिक येतोय. ऋतिक कशी कामगिरी करतोय ते देखील पाहणं महत्वाचं आहे. 6 चेंडू आणि 8 धावेंची गरज आहे. इक्वेशन पाहायला मिळतोय. जयंत डिंगोरे अजोपुल शॉटसाठी ओळखला जातो. पेटन स्ट्रोक आहे त्याचा. मात्र इथे आपण पाहतोय शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न. वाईट बॉल येतोय. 6 चेंडू 7 धावेंची गरज. ज्याप्रमाणे जयंत डिंगोरे पुल स्ट्रोक खेळतो किंवा हुक स्ट्रोक खेळतो अगदी बघण्यासारखं आहे. मात्र इथे एकही पुल किंवा हुक लागलेला नाहीये त्याच्या माध्यमातून. पुन्हा एकदा मिस स्टॅम्प स्ट्रोक. एक सिंगल कंप्लीट होतीये. सिंगल धाबेवरती समाधान मानावं लागतंय. सिंगल धावेच्या मदतीने टीमची टोटलला पुढे जाती जाऊन पोचली 33 वरती विजयासाठी. 5 चेंडू 6 धावेंची गरज. 5 चेंडू आणि 6 धावा इक्वेशन आपल्याला पाहायला मिळेल. वारलीपाडा टीमचे कॅप्टन देखील इथे उपस्थित आहेत. इथे फटका फसलाय. डाऊन दी बॉल फिल्डर याचा प्रयत्न करतात. एफर्ट चांगला पाहायला मिळतो. रनिंग बिटवीन द विकेट थोडीशी लेझी पाहायला मिळाली. कंप्लीट होती. एक सिंगल धाव. समीकरण येऊन ठेपलंय. 4 चेंडू आणि 5 धावेंची गरज. एफर्ट चांगला पाहायला मिळाला. थोडंसं दूरवर चेंडू होता. अशा परिस्थितीमध्ये जरी चेंडूला धरू शकले नाही, कॅच करू शकले नाही, तरी देखील अडवणं गरजेचं होतं आणि चेंडूला अडवण्यामध्ये यश मिळतंय. फिल्डर आपल्याला पाहायला मिळत आहेत. कौतुक त्याचं देखील करेल. राहुल होते. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. 4 चेंडू आणि 5 धावेंची गरज. हे इक्वेशन अजूनही आपण पाहू शकतो. 4 चेंडू 5 धावा. रिव्हर्सचा फटका. अप्रतिम स्ट्रोक. रिव्हर्स हिट, स्विच हिट, मासिव्ह हिट आणि चेंडू सीमा पार. येतोय चौका. थँक्यू सो मच. जावा 38 ऑन दी बोर्ड. विजयासाठी फक्त एका धावेची गरज. 3 चेंडू आणि एका धावेची गरज. हे इक्वेशन आपल्याला पाहायला मिळेल. समीकरण आपल्याला पाहायला मिळतो. या मॅच मध्ये पूर्ण प्रकारे फ्रंट फुट वरती आपण पाहू शकतो. गोटेकर बी टीम. दुसऱ्या बाजूला विचार केला किरवली संघ. नावाला साजेशी कामगिरी त्यांच्या माध्यमातून गोलंदाजीच्या जीवावरती झाली नाही. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. डॉट बॉल आलाय. अजून एक जर डॉट बॉल आला तर मात्र किरवली संघ पुन्हा एकदा हवी होऊ शकते. अशा परिस्थितीमध्ये जयंत आता टेम्परामेंट दाखवतोय की दुसऱ्या बाजूला मोठा स्ट्रोक खेळतोय पाहणं महत्वाचं आहे. 2 चेंडू एका धावेची गरज. या स्पर्धेमध्ये 3 चेंडूंमध्ये 2 धावा देखील डिफेंड होत असताना पाहिल्यात. सो इथे जर पाहिलं 2 चेंडूंमध्ये आता एका धावेची गरज असं इक्वेशन पाहायला मिळतोय. 2 चेंडूंमध्ये 1 धाव बनेल का की डिफेंड होईल पाहणं महत्वाचं आहे. यावेळेस आपण पाहतोय फटका फसलाय. डाऊन दी बॉल फिल्डर याचा प्रयत्न करतायत. मात्र चेंडू सीमारेषा पार. मिथिल धावा 6 आणि येतोय आज सिक्सर.